स्टुडंट्स, प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन हा चॅप्टर बघतो आहे आपण. आणि लास्ट लेक्चरला आपण एक हार्मोन बघितला, तो आहे सायटोकायनिन. आत्तापर्यंत आपण 3 हार्मोन बघितलेत: ऑक्झिन, जिब्रेलिन अँड सायटोकायनिन. आणि हे तिन्ही हार्मोन ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स आहेत, जे स्टेमची, रूटची किंवा शूटची एनलार्जमेंट करतात. मेरिस्टेमिक टिश्यूज जे आहेत हे काय करतात, तिथे सेल डिव्हिजन करतात. आणि म्हणून आपण ह्या 3 हार्मोन्सना काय म्हणत होतो, तर ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स, ज्याच्यामुळे प्लांटची ग्रोथ होत होती. आता आपण जे राहिलेले 2 हार्मोन्स बघणार आहे, इथिलीन आणि ॲब्सिसिक ॲसिड. हे दोन्ही हार्मोन्स ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत. ठीक आहे, जे ग्रोथ काय करतात, डेव्हलपमेंट पण करतात आणि त्याच्यानंतर इनिबिट पण करतात. आत्ता जो आपण हार्मोन बघणार आहे तो आहे इथिलीन. इथिलीन कसा असतो बघा, इट इज ओनली गॅसियस फॉर्म ऑफ ग्रोथ रेग्युलेटर. हा पॉईंट नेहमी लक्षात ठेवायचा. इथिलीन इज वन अँड ओनली गॅसियस फॉर्म ऑफ ग्रोथ रेग्युलेटर. आता आपण इथिलीनच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघूया. फर्स्ट प्रॉपर्टी बघा, इथिलीन इज कलरलेस. नेक्स्ट, इट इज फ्लेमेबल अँड हॅज स्वीट अँड मस्की स्मेल. ठीक आहे, इथिलीन कसा आहे तर कलरलेस आहे, फ्लेमेबल आहे आणि त्यानंतर जे ओव्हररॅपनिंग फ्रूट्स असतात त्यांचा जो स्मेल असतो तो इथिलीनचा असतो. नेक्स्ट वन प्रॉपर्टी, इट इज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन गॅस ॲक्टिंग नॅचरली ॲज फोटोहार्मोन्स. ठीक आहे, केमिकली त्याचं नेचर कसं आहे, इट इज अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता डिस्कवरी बघूया. बघा, इथे 3 सायंटिस्ट इम्पॉर्टंट आहेत, डॅनी, कुकर अँड जेन. तर डॅनीने 1924ला आणि कुकरने 1930ला सेम थिंग सांगितली. तर त्या दोघांनी काय सांगितलं, तर इथिलीन मीन्स C2H4 is responsible for fruit ripening. ठीक आहे, त्याच्यानंतर जेन याने थोड्याशा वेगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी काय सांगितलं, तर इथिलीन इज नॅचरली सिंथसाइज्ड फायटोहार्मोन. फायटोहार्मोन इज नथिंग बट प्लांट हार्मोन. तिघांच्या डिस्कवरी लक्षात आल्या. आता नेक्स्ट पॉईंट बघूया. ॲक्च्युली नॅचरली हा इथिलीन जो आहे हा प्लांटच्या कोणत्या पार्टमध्ये सिंथेसिस होतो, तर ते पार्ट्स कोणते कोणते आहेत, रूट, शूट अपायकल अँड रॅपनिंग फ्रूट. या तिन्ही प्लांट ऑर्गनमध्ये इथिलीन सिक्रेट होतं. नेक्स्ट वन थिंग बघा, इथिलीन आपण ॲज इट इज वापरू शकत नाही. जर इथिलीन आपल्याला रेग्युलर फॉर्ममध्ये किंवा ॲज ग्रोथ रेग्युलेटर म्हणून वापरायचं असेल तर आपल्याला इथेफॉन वापरावा लागतो. इथेफॉन. ठीक आहे, इथेफॉन इज अ फॉर्म ऑफ इथिलीन विच इज यूज्ड इन ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. हा पॉईंट नेहमी लक्षात ठेवायचा, इथेफॉन. नेक्स्ट वन बघा, डू यू नोमध्ये काय सांगितलं आहे, इथेफॉन इज नथिंग बट 2-chloroethyl phosphoric acid and when इथेफॉन इज reacts with water it give rise to ethylene bubbles. ठीक आहे, ज्या वेळेला इथेफॉन वॉटर बबल रिॲक्ट होणार आहे त्यावेळेला इथिलीन आपल्याला गॅसियस फॉर्ममध्ये मिळतो. त्यानंतर आपण इथिलीनचे ॲप्लिकेशन्स बघूया. तर बघा, पहिलं ॲप्लिकेशन काय आहे, तर बघा, इथिलीन प्रमोट्स रायपनिंग ऑफ फ्रूट लाईक बनाना, ॲपल, मँगोज, पियर्स. ठीक आहे, तर काही फ्रूट्स जे असतात ह्या फ्रूटवरती आर्टिफिशियली इथिलीन अप्लाय केलं किंवा इथिलीन गॅस फवारला गेला तर काय होऊ शकतं, त्यांचं फ्रूट रायपनिंग जे आहे ते लवकरात लवकर होऊ शकतं. नेक्स्ट फंक्शन बघा काय आहे, इट स्टिम्युलेट इनिशिएशन ऑफ लॅटरल रूट्स इन प्लांट्स. ही आहे मेन रूट सिस्टीम.
ठीक आहे. आणि ह्या मेन रूटला हे जे काही सब ब्रांचेस आहेत त्यांना म्हणतात लॅटरल रूट. या लॅटरल रूटच्या पहिल्या इनिशिएशन स्टेजला, ग्रोथच्या पहिल्या स्टेपला इथिलीन इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करतो बिकॉज इट स्टिम्युलेट द ग्रोथ ऑफ लॅटरल रूट. ठीक आहे. थर्ड रोल बघा काय आहे. इथिलीन रिस्पॉन्सिबल फॉर ब्रेक डाऊन द डॉर्मन्सी ऑफ बर्ड अँड सीड्स. इथे एक सीड दाखवली आहे बघा. डॉर्मन्सी पिरियडमध्ये सीड ॲज इट इज असते. ज्या वेळेला तिला फेवरेबल कंडिशन मिळते त्यावेळेला इथे पिमूल फॉर्म होतात. ठीक आहे. छोटेसे रूट्स इथं फॉर्म झालेले दिसतात जे जर्मिनेशनसाठी मदत करतात. आणि ह्याच प्रोसिजरला काय म्हणतो आपण, डॉर्मन्सी. बर्डचं पण तसंच असतं. छोट्या बर्ड्स असतात त्यांना ओपनिंगसाठी जो हार्मोन रिस्पॉन्सिबल असतो तो असतो इथिलीन. सो एक हा पण व्यवस्थित लक्षात ठेवायचा. इथिलीन इज रिस्पॉन्सिबल फॉर ब्रेकडाऊन ऑफ डॉर्मन्सी ऑफ बर्ड अँड सीड्स. इथिलीन accelerate abscission activity in plant like abscission activity in leaves, flower and fruits by forming abscission layer. इथे बघा ऑक्झिन आणि इथिलीन एक्झॅक्ट अपोजिट काम करतात. ठीक आहे. ऑक्झिन जो आहे तो ऑब्सेशन लेअर फॉर्म होऊ देत नाही आणि इथिलीन जो आहे हा ऑब्सेशन लेअर लवकरात लवकर फॉर्म करतो. इथे बघा तुम्हाला काय दाखवलं आहे. हा आहे ऑक्झिन काय करणार आहे तर हे जे काय लीफ आहे ते ॲज इट इज ग्रीन ठेवण्याचा, मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण इथिलीन काय करतं तर इथिलीन ह्या पार्टवरती काम करतं आणि ते काय करणार आहे तर ऑब्सेशन लेअर फॉर्म करणार आहे. ठीक आहे. ज्या वेळेला एखादं लीफ ओव्हर मॅच्युअर होतं त्यावेळेला ते डिकलरेशनमध्ये जायला लागतं. म्हणजे ग्रीनचा पॅरट ग्रीन होतो, पॅरट ग्रीनचा येलो होतो आणि येलोचा सगळ्यात शेवटी ब्राऊन होतो. मग ही जी ॲक्टिव्हिटी आहे डिकलरेशनची याला रिस्पॉन्सिबल असणारा हार्मोन कोणता आहे तर इथिलीन. आणि याच प्रोसिजरला आपण का म्हणतो तर ऑब्सेशन ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट वन रोल बघा. इट कॉजेस अपायकल डॉर्मन्सी. ठीक आहे. ऑक्झिन काय करत होता तर अपायकल डॉर्मन्सी होऊ देत नव्हता. पण इथं जो काय इथिलीन आहे हा अपायकल डॉर्मन्सी घडवून आणतो. हे दोन पण अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ऑक्झिन आणि इथिलीन एक्झॅक्ट अपोजिट काम करतात. ठीक आहे. नेक्स्ट वन पॉईंट जो आहे तो आहे सिनेसन्स. सिनेसन्स म्हणजे वेन द सेल लॉस द ॲबिलिटी ऑफ द सेल डिव्हिजन ऑर ग्रोथ. ठीक आहे. सेल ज्या वेळेला सेल डिव्हिजनची पॉवर आणि त्यानंतर ग्रोथची पॉवर पूर्णपणे थांबवते, ती पॉवर पूर्णपणे नष्ट होते आणि त्या ॲक्टिव्हिटीला आपण सिनेसन्स असं म्हणतो. थोडक्यात काय, सेल ज्या वेळेला मॅच्युअर होणार आहे त्यावेळेला ती सेल डिव्हिजनची प्रॉपर्टी दाखवणार नाही, त्यावेळेला त्या प्रॉपर्टीला सिनेसन्स असं म्हणतात. अँड इथिलीन इज रिस्पॉन्सिबल फॉर सिनेसन्स. ठीक आहे. तर इथे सिनेसन्समुळं काय झालं आहे बघा. हा प्लांट जो आहे प्रत्येक प्लांटचा एक लाईफस्पॅन असतो. ठीक आहे. काही 1 वर्ष जगतात, काही भरपूर वर्ष जगतात. मग सिनेसन्सचा पिरियड आला त्यावेळेला इथिलीन जास्त प्रमाणात सिक्रेट होतो आणि त्यानंतर प्लांटचा एक एक ऑर्गन जो आहे हा येलो कलरमध्ये डिकलरेशनमध्ये जायला लागतो. इथे बघा लीव्सवरती ज्या वेळेला सिनेसन्स दिसला आहे त्यावेळेला ग्रीन कलरेशन जे आहे हे येलो कलरेशनमध्ये चेंज झालं आहे. आणि हे कुणामुळे झालं आहे बिकॉज ऑफ सिंथेसिस ऑफ प्लांट हार्मोन इथिलीन. नेक्स्ट वन रोल जो आहे तो बघा. इथिलीन इनिबिट्स फ्लावरिंग इन मोस्ट ऑफ द प्लांट. फक्त एकच एक्सेप्शन आहे ते आहे पायनॅपल. पायनॅपल सोडून ज्या वेळेला इथिलीन नॅचरली किंवा आर्टिफिशियली प्लांटला प्रोव्हाइड केला जातो त्यावेळेला प्लांट त्याची फ्लॉवरिंग कपॅसिटी पूर्णपणे लूज करतं. ठीक आहे. नेक्स्ट वन जो आहे फंक्शन ते काय आहे बघा. इथिलीन कॉजेस ड्रॉपिंग ऑफ फ्रूट, फ्लॉवर्स अँड लीव्स. ठीक आहे. एका टिपिकल पिरियडनंतर ज्या वेळेला प्लांट इथिलीन सिक्रीट करायला सुरुवात करतं त्यावेळेला बघा इथं फ्रूट सगळे ड्रॉप झालेले आहेत, त्याच्यानंतर लीव्ह सगळे ड्रॉप झालेले आहेत. हे कुणामुळे होणार आहे तर सिंथेसिस ऑफ इथिलीन. आणि सगळ्यात शेवटचं फंक्शन जे आहे ते आहे डिग्रीनिंग इफेक्ट. आता डिग्रीनिंग इफेक्ट म्हणजे काय बघा. नेक्स्ट हार्मोन जो आहे तो आहे ॲब्सासिक ॲसिड म्हणजे C15H12O4.
ठीक आहे, असा त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे. आणि ॲब्सिसिक ॲसिड जनरली कलरलेस क्रिस्टल्स असतात. आता या ॲब्सिसिक ॲसिडचे रोल काय आहेत बघूया. जनरली ॲब्सिसिक ॲसिड इज नोन ॲज ग्रोथ इनिबिटर हार्मोन, ग्रोथ इनिबिटिंग हार्मोन. कारण का, ज्या वेळेला ते प्लांट बॉडीमध्ये सिंथेसिस केले जातात त्यावेळेला ऑर्गनची साईज जी आहे ती इन्क्रीज होत नाही. ठीक आहे. किंवा मेरिस्टेमिक टिश्यू जे आहेत, जे सेल डिव्हिजन घडवून आणतात, त्यांची सेल डिव्हिजनची जी प्रॉपर्टी आहे ती कमी कमी होत जाते बिकॉज ऑफ सिंथेसिस ऑफ ॲब्सिसिक ॲसिड. म्हणून त्यांना आपण ग्रोथ इनिबिटिंग हार्मोन असं म्हणतो. आता बघा, ॲक्च्युली ॲब्सिसिक ॲसिडचे जे काही 2-3 इम्पॉर्टंट रोल आहेत ते मी तुम्हाला इथं सांगते. ॲब्सिसिक ॲसिड कंट्रोल द ऑर्गन साईज, जी काय जेनेटिकल डिटरमायनिंग साईज आहे प्लांटच्या ऑर्गनची, ती कुणामुळे कंट्रोल केली जाते, तर ॲब्सिसिक ॲसिडमुळे. त्याचबरोबर ॲब्सिसिक ॲसिडला स्टोमॅटो क्लोजर म्हणून सुद्धा ओळखतात. लीफवरती ज्या स्टोमॅटा असतात त्यांच्या थ्रू रेस्पिरेशन केलं जातं. या स्टोमॅटाचं जे काही क्लोजिंग आहे हे कुणावर डिपेंड आहे, ॲब्सिसिक ॲसिडमुळे. नेक्स्ट बघा, इट इज स्पेशली इम्पॉर्टंट फॉर plant in response to environment stresses like high mineral concentration in soil, cold tolerance, high heat, heavy metal tolerance, etc. ठीक आहे. ज्या वेळेला अनफेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन असते त्यावेळेला प्लांट बॉडी त्या एन्व्हायरमेंटला मॅचअप व्हावी किंवा ते एन्व्हायरमेंट त्याला टॉलरंट करता यावं, यासाठी ॲब्सिसिक ॲसिड त्या प्लांट बॉडीला हेल्प करत असते. आता आपण ॲब्सिसिक ॲसिडची डिस्कवरी बघूया. 3 सायंटिस्ट ज्यांनी ॲब्सिसिक ॲसिडच्या डिस्कवरीमध्ये इम्पॉर्टंट काम केले ते 3 सायंटिस्ट आहेत, कार्न्स अँड ॲडिकॉट, आणि तिसरा जो आहे तो आहे वॉर्निंग. तर पहिल्यांदा कार्न्स आणि ॲडिकॉटने बघूया काय केलं. त्यांनी ऑब्झर्वेशन केलं कॉटन बॉल्सचं, आणि शेडिंग ऑफ कॉटन बॉल्ससाठी रिस्पॉन्सिबल असणाऱ्या कंपोनंटला त्यांनी नाव दिलं ॲब्सिसिन 1 अँड ॲब्सिसिन 2. ठीक आहे. ॲब्सिसिन 1 आणि ॲब्सिसिन 2लाच नावडेज आपण ॲब्सिसिक ॲसिड म्हणतो. त्याच्यानंतर वेरिंगनी काय केलं तर पहिल्यांदा ॲब्सिसिक ॲसिड डॉर्मिन या फॉर्ममध्ये आयसोलेट केलं, आणि त्यासाठी त्यांनी कोणता बर्ड वापरला होता तर ॲसर बर्ड. ॲब्सिसिक ॲसिड सिंथेसाइज्ड इन लीव्स, फ्रूट, रूट, सीड्स एक्सेट्रा. ठीक आहे. तर ॲब्सिसिक ॲसिड नॅचरल फॉर्ममध्ये आपण या प्लांटच्या पार्टपासून सिंथेसाइज करू शकतो, आणि केमिकली आपण त्याला काय म्हणणार आहे, 15 कार्बन सस्क्वायटरपेनॉइड. ठीक आहे. 15 कार्बन सस्क्वायटरपेनॉइड हा वर्ड लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर जर आपल्याला केमिकली ॲब्सिसिक ॲसिड सिंथेसाइज करायचं असेल तर आपल्याला रॉ मटेरियल म्हणून मेव्हॉलॉनिक ॲसिड वापरावं लागतं. नेक्स्ट वन, आपण त्याचे ॲप्लिकेशन्स बघूया. तर पहिला रोल काय आहे बघा, इट प्रमोट्स ऑब्सेशन. ऑब्सेशन म्हणजे काय, तर लिव्स ज्या वेळेला ऑब्सेशन होतं त्यावेळेला त्यांची फोटोसिंथेटिक प्रॉपर्टी नष्ट होते, ते फोटोसिंथेसिस करू शकत नाहीत. आणि ज्या वेळेला फ्रूटचं ऑब्सेशन होतं, ऑब्सेशन लेअर जनरेट होतो, त्यावेळेला ते मॅच्युअर होतात, ओव्हरलाईप होतात, आणि त्यानंतर ते खाली पडतात. दुसरा रोल जो आहे तो आहे कंट्रोल डॉर्मन्सी ऑफ सीड अँड बर्ड बिकॉज ऑफ इनिबिटिंग ग्रोथ प्रोसेसेस. मेरिस्टेमिक टिश्यूज जे असतात ह्या मेरिस्टेमिक टिश्यूज थ्रू सेल डिव्हिजन केलं जातं, आणि ह्या मेरिस्टेमिक टिश्यू त्यानंतर ॲब्सिसिक ॲसिडच्या सिंथेसिसनंतर सेल डिव्हिजन दाखवत नाहीत, आणि त्यामुळे सीड आणि बर्ड्सचं डॉर्मन्सी पिरियड हा फ्रीज होतो. नेक्स्ट वन बघा, डिलेइंग इन सेल डिव्हिजन अँड इलॉंगेशन. ज्या वेळेला ॲब्सिसिक ॲसिड सिंथेसाइज होणार आहे त्यावेळेला सेल डिव्हिजन पूर्णपणे थांबतं, सेल स्टेशनरी फेजमध्ये जाते, आणि त्याचं इलॉंगेशनसुद्धा होत नाही, मायटोसिससुद्धा होत नाही. त्यानंतर जे इम्पॉर्टंट फंक्शन आहे ॲब्सिसिक ॲसिडचं तर ते काय आहे, दे आर स्टोमॅटल क्लोजर, आणि म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, अँटी ट्रान्सपिरंट. काय म्हणायचं, अँटी ट्रान्सपिरंट. अँटी ट्रान्सपिरंट इज नथिंग बट स्टोमॅटल क्लोजर. आणि नेक्स्ट अँड इम्पॉर्टंट यूज इज इट इज स्पेशली इम्पॉर्टंट फॉर द प्लांट इन रिस्पॉन्स टू ॲडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन
लाईक हाय मिनरल कॉन्सन्ट्रेशन इन सॉईल, कोल्ड टॉलरन्स, हाय हीट टॉलरन्स अँड हेवी मेटल टॉलरन्स. ठीक आहे. ज्यावेळेला अनफेवरेबल कंडिशन असतात एन्व्हायरमेंटमध्ये त्यावेळेला प्लांट बॉडीला जी काही पोटॅन्शियल आहे ते प्रोव्हाइड करायचं काम कुणाचं आहे, तर ॲब्सिसिक ॲसिडचं. इट इज अँटीट्रेस हार्मोन और यू कॅन से अँटीट्रेस फायटोहार्मोन. नेक्स्ट वन बघा, इट इनिबिट्स फ्लॉवरिंग इन लॉंग डे प्लांट्स बट स्टिम्युलेट्स फ्लॉवरिंग इन शॉर्ट डे प्लांट्स. ठीक आहे. लॉंग डे प्लांट्स म्हणजे काय, ज्यांची लाईफ मोठी आहे. ज्यांची लाईफ मोठी असते जनरली त्यांचा फ्लॉवरिंग पिरियडसुद्धा भरपूर कालावधीनंतर येतो. तर अशा प्लांट्सना आपण ॲब्सिसिक ॲसिड आर्टिफिशियली प्रोव्हाइड केला तर काय होतं, त्यांचं फ्लॉवरिंग पिरियड इनिबिट होतो. आणि ज्या प्लांटची लाईफ छोटी आहे जनरली त्यांचा फ्लॉवरिंग पिरियडसुद्धा खूप लवकर येतो. अशा प्लांटला जर आपण ॲब्सिसिक ॲसिड दिलं तर त्यांचा फ्लॉवरिंग पिरियड लगेच येतो. ठीक आहे. स्टिम्युलेट्स फ्लॉवरिंग इन शॉर्ट डे प्लांट्स. हे काही इम्पॉर्टंट युजेस आहेत ॲब्सिसिक ॲसिडचे. आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. बघा, डू यू नोमध्ये इथं बायो असे सांगितलेत. हे बायो असेसच्या ज्या टेस्ट आहेत त्या लक्षात ठेवा. ऑक्सिनसाठी आपण कोणती टेस्ट करतो, तर ॲव्हाना कर्वेचर टेस्ट. जिब्रेलिन या प्लांट हार्मोनच्या बायो असे जो आहे तो आहे अल्फा अमायलेज. सायटोकायनिनसाठी क्लोरोफाईल रिटेन्शन टेस्ट केली जाते. इथिलिनसाठी ट्रिपल पी टेस्ट आणि ॲब्सिसिक ॲसिडसाठी इनिबिशन ऑफ अल्फा अमायलेज टेस्ट. ठीक आहे. सध्या तुम्ही या असेसची फक्त नावं लक्षात ठेवा. नेक्स्ट लेक्चरला आपण ह्या असेविषयी डिस्कशन करूया.